महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक अचानक एक असा निर्णय झाला, ज्यामुळे अनेक अनुभवी नेते चकित झाले. पक्षातील दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत असताना शेवटच्या क्षणी एक वेगळंच नाव पुढे आलं आणि त्या नावाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अनेक दिग्गजांची नावं चर्चेत असताना अखेर नवख्या पण आक्रमक चेहऱ्यांवर हा चेहरा म्हणजे शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अचानक हा निर्णय घेतल्यामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. खरं तर राज्यसभेची उमेदवारीसाठी शिवसेनेत अनेक दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत होती. त्यामध्ये माजी खासदार अनंतराव अडसुळे, ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर, माजी खासदार राहुल शेवाळे तसंच नेत्या शैना यांची यांची नावं आघाडीवर होती. त्यामुळे यापैकी कोणाला तरी उमेदवारी मिळेल अशी सर्वांची अपेक्षा होती. पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक ज्योती वाघमारे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यामुळे अनेक अनुभवी नेते बाजूला राहिले आणि थेट प्रवक्त्या असलेल्या ज्योती वाघमारे यांना संसदेत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता प्रश्न असा निर्माण होतो, की नेमकं कोण आहेत ज्योती वाघमारे? सोलापूरच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात डॉक्टर ज्योती वाघमारे या अभ्यासू आक्रमक व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात. त्या सध्या शिवसेनेच्या प्रमुख प्रवक्त्या म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहेत. टीव्हीवरील चर्चांमध्ये किंवा पत्रकार परिषदेमध्ये त्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडताना दिसतात. शैक्षणिकदृष्ट्या त्यांची पार्श्वभूमी खूप मजबूत आहे. 10वीत त्यांनी 84% गुण मिळवले होते. त्यानंतर 12वीत पुणे विभागातून मागासवर्गीय विद्यार्थीमध्ये प्रथम येण्याचा मान त्यांनी पटकावला. पुढे त्यांनी इंग्रजी साहित्यात पी-एच-डी पूर्ण केली. महिलेच्या प्रश्नावरील संशोधनासाठी त्यांना राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाला आहे. विशेष म्हणजे त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी यासह तेलुगू आणि कन्नड अशा 5 भाषांवर प्रभुत्व आहे. त्यामुळे महाराष्ट्रासोबतच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही त्यांनी विविध विषयावर व्याख्यानं दिली आहेत. ज्योती वाघमारे यांनी अधिव्याख्याता म्हणून 10 वर्षापेक्षा जास्त काळ काम केलं आहे. समाजकारणाची सुरुवात त्यांनी मानवी हक्क अभियान, विद्रोही संस्कृती चळवळ आणि आंबेडकरी चळवळीतून केली. काही काळ त्यांनी वृत्त निवेदिका म्हणूनही काम केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली आहेत. त्यामुळे त्या केवळ राजकीय व्यक्ती नाहीत, तर विचारवंत, अभ्यासक म्हणूनही ओळखल्या जातात. ज्योती वाघमारे यांच्या सामाजिक कार्यामागे त्यांच्या कुटुंबाचा मोठा वारसा आहे. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पॅंथरचे सक्रिय कार्यकर्ते होते. अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. कधी हॉटेलमध्ये वेटर म्हणून तर कधी बांधकाम मजूर म्हणून काम केलं. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत सोलापूरच्या जनतेने त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिलं होतं. वडिलांकडून मिळालेला हा सामाजिक वारसा ज्योती वाघमारे यांनी पुढे चालवला. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात मोठी चर्चा झाली ती म्हणजे माजी खासदार राहुल शेवाळे यांना उमेदवारी न मिळाल्याची. राहुल शेवाळे हे शिवसेनेतील अनुभवी नेते मानले जातात. शाखा प्रमुख, नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. 2 वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून ते शिवसेनेच्या उमेदवार म्हणून उभे होते. मात्र त्या निवडणुकीत अनिल देसाई यांनी त्यांचा पराभव केला होता. 2022 साली शिवसेनेत फूट पडल्यानंतर राहुल शेवाळे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे ते शिंदे यांचे विश्वासू मानले जात होते. त्यामुळे त्यांच्या ऐवजी ज्योती वाघमारे यांची निवड हा अनेकांसाठी धक्का मानला जात आहे. आता राज्यसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी पाहिली तर महाराष्ट्रातून 7 सदस्यांची मुदत 2 एप्रिल 2026 रोजी संपत आहे. त्यामध्ये भागवत कराड, फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, शरद पवार, धैर्यशील पाटील, र रजनी पाटील, रामदास आठवले यांचा समावेश आहे. या 7 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
त्यामुळे विविध पक्षाकडून उमेदवाराची घोषणा केली जात आहे आणि त्यातूनच शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण झाली आहे. तर या संपूर्ण राजकीय घडामोडीबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब जरूर करून जा.